नमस्कार, मी विलास तुपे. माई गोशाळा आमच्या संस्थेच्या माध्यमातून मी आपल्या समोर उभा आहे. आज मला या ठिकाणी उल्लेख करताना आनंद होतो की दरवर्षीप्रमाणे पालखी सोहळा अत्यंत दिमाखात पार पडलेला आहे. पावसाने सुद्धा साथ दिली, महाराष्ट्र चिंब भिजलेला आहे, शेतकरी खुशीत आहे. आमचा हा आजचा व्हिडिओ करण्याचा मुख्य उद्देश आहे. आम्ही जो एक कार्यक्रम हाती घेतला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. हे बघा, उगवत्या सूर्याला सगळेच नमस्कार करतात, मावळत्या सूर्याकडे कोणी पाहत नाही. म्हणजे मला म्हणायचं असं, लाखांच्या संख्येने आळंदीपासून पंढरपूर पर्यंत माऊलींबरोबर जनसमुदाय वैष्णवजन असतात. पण ज्यावेळी परतीचा प्रवास सुरू होतो, म्हणजे पौर्णिमेनंतर 30 तारखेला ज्यावेळी माऊली आळंदीच्या दिशेने निघतील, त्यावेळी त्यांच्याबरोबर 1000-1500 वारकरी असतात. माझा म्हणण्याचा उद्देश हा आहे की ही काही गणेश विसर्जन मिरवणूक नव्हे. जसं गणेश विसर्जनाचं दगडूशेठ हलवाई लक्ष्मी रोडला ज्यावेळी जात असतो विसर्जनाला गणपती, त्यावेळी लाखो लोक दर्शनासाठी उभे असतात. तेच विसर्जनानंतर त्या ट्रककडे, त्यांच्या त्या रथाकडे कोणी पाहतही नाही. हे ह्या पालखी प्रस्थानाला हे लागू होत नाही. याचं कारण असं आहे की माऊली पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे निघतात. पांडुरंगाचं दर्शन झाल्यानंतर ते पुन्हा आळंदीकडे प्रस्थान ठेवतात आणि त्यावेळी त्यांच्याबरोबर लोकसंख्या तेवढ्या प्रमाणात नसते. माझं म्हणण्याचा उद्देश असा आहे की पंढरपूरला ही वारी गेल्यानंतर ती समाप्त होत नाही, ती समाप्त होते आळंदीला माऊली पोहोचल्यानंतर. पूर्वीपासूनच हे होत आलेलं आहे, परंतु ह्याच्यात कालानुरूप बदल व्हायला पाहिजे. अगदी मी म्हणतो लाखाच्या संख्येने लोक बरोबर जाताना असले पाहिजे अशातला भाग नाहीये, पण किमान 5 ते 10 हजार वारकरी आळंदी आणि तुकाराम महाराजांच्या पालखीवर असले पाहिजेत. आता हे आपण सुधारून घेऊ, प्रचार करू, अनेक दिंड्यांच्या प्रमुखांशी चर्चा करू, तो वेगळा भाग आहे. आम्ही यावर्षी सुरुवात करतोय वाखरीपासून हडपसर पर्यंत, म्हणजे वाखरी, वेळापूर, नातेपुते, फलटण, वाडेगाव, वाल्हे, सासवड, हडपसर आणि पुणे. तर ह्या 8 ते 10 मुक्कामांच्या दरम्यान आम्ही सर्व वारकऱ्यांची जेवणाची व्यवस्था करणार आहोत. आम्ही करणार आहोत याचा अर्थ तिथे व्यवस्था नाही अशातला भाग नाहीये, पण जिथे कमी पडेल तिथे आम्ही आहोत. आणि आम्ही असं ठरवलंय की आम्ही एक गोड पदार्थ म्हणजे बुंदी ही प्रत्येक मुक्कामी वारकऱ्यांच्या ताटामध्ये असली पाहिजे, ही भूमिका आमची आहे. हे आम्ही योजना केलेली आहे. पण शक्य झालं तर त्या ग्रामस्थांच्या मदतीने भाकरी, पिठलं, खरड्याचा त्यांना आस्वाद आम्ही द्यायचा प्रयत्न करतोय. आपणास एवढीच विनंती आहे की आपण जर ह्याच्यामध्ये सहभागी झालात तर आपल्याकडून दुसरी कुठली अपेक्षा नाहीये, पण माऊलींच्या रथाबरोबर जर संख्या वाढवू शकलो आपण तर ते उत्तम होईल. म्हणजे एक पूर्ण रिंगण पूर्ण होईल. जातानाच जो दिमागदार सोहळा असतो तो येताना पण व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण आज रोपटं लावलंय. ह्या वर्षीच ते यशस्वी होईल अशातला भाग नाहीये, पण यावेळी आम्ही निदान जेवणाची व्यवस्था करतोय. पुढच्या वेळी मोठ्या संख्येने आपल्याला यामध्ये वैष्णवजन आणता येतील असा प्रयत्न राहील. आज मी तुम्हाला एवढीच विनंती करतो की माझा जो मोबाईल नंबर या व्हिडिओमध्ये दिलेला आहे त्याच्यावर आपण संपर्क साधून आपणास जर यायचं असेल तर तसं आम्हाला आपली नावं कळवावीत. कोणाला यासाठी सिधा स्वरूपात मदत करायची असेल तर ती सुद्धा आपण फोनवर संपर्क साधावा. आम्ही सांगू त्या ठिकाणी ती पोहोचतील अशी व्यवस्था करावी. तर आपणास पुन्हा मी विनंती करतो की हा सोहळा आळंदी ते पंढरपूर आणि पंढरपूर ते आळंदी असं पूर्णत्वाचा नेण्याच्या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे आणि त्यात आपल्याला माऊली यश देतील याबद्दल माझ्या मनात तीळमात्र शंका नाही. धन्यवाद.